नमस्कार. आज आपण बनवणार आहे पुरणाची पोळी. 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी साखर, हरभऱ्याची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. एका बाउलमध्ये घेऊन हरभऱ्याची डाळ आपल्याला शिजायला घालायची. त्यासाठी गॅस पेटवून घ्यायचा आहे. त्यावरती कुकर गरम करायला ठेवायचा आहे आणि पाणी टाकून घ्यायचं. पाणी गरम झालेलं आहे. डाळ पण धुतली गेली आपली. ती डाळ आपण टाकून घेणार आहोत त्यात. डाळ पाण्यात टाकली होती, ते पाणी उकळायला लागलंय. त्याच्यावरती फेस आलाय, आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. आणि कुकर लावून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत त्याला. चला तर मग भेटू आपण डाळ शिजल्यावरती. डाळ शिजली की आपण चेक करणार आहोत. डाळ शिजली आपली. आपण एक बाउल घेणार आहोत आणि त्यावर एक गाळणी ठेवून घेणार आहोत आणि पाणी गाळून घेणार आहोत ते कटाच्या आमटीसाठी. आपण पुरण परतून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे. कढई गरम करायला ठेवून द्यायची. जी शिजवलेली डाळ होती ती आपण टाकून घेणार आहोत त्याच्यात. जी 1 बाउल भरून साखर घेतलेली होती ना, ती टाकून घ्यायची त्याच्यात. आणि 1 चमच इलायची आणि जायफळ पावडर टाकून घ्यायची. साखर मेल्ट होईपर्यंत, पुरण घट्ट होईपर्यंत कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे आपण. पुरण आणि पीठ चांगलं असलं तर पोळ्या अगदी छान येतात, मऊ लुसलुशीत होतात. या पद्धतीने आपल्याला पुरण परतून घ्यायचं आहे. आपली साखर सगळी विरघळून गेलेली आहे. आता आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे पुरण पूर्ण. या पद्धतीने आपल्याला पुरण कोरडं करून घ्यायचं आहे.
गॅस बंद करून देणार आहोत आपण आता. पुरण गार होईपर्यंत आपण पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी लागणारे आपल्याला एक भांड पीठ भिजवण्यासाठी. बाउल भरून पीठ डाळ घेतली होती आपण, आपल्याला पीठ पण तितकंच घ्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला. आणि हे मऊ पीठ भिजवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्याच्या नंतर खूप कडक नाही भिजवायचं आहे, मऊ भिजवायचं आहे. आपलं पीठ भिजून तयार झालंय. आपण आता त्याला थोडं तेल लावून घेणार आहोत. तेल लावून झाकून ठेवायचं आपल्याला. झाकून 1 तास तसंच राहू द्यायचं आहे. तर आपलं पीठ मुरेपर्यंत आपण पुरण गाळून घेणार आहोत. आपल्याला आता पुरण गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी घेणार 1 कटोरा. आपण पुरणाचं पाणी काढायला घेतलं होतं, ती चाळण घेतली मी. आणि हे पुरण या पद्धतीने आपल्याला पुरण चाळून घ्यायचं आहे. मी 1 ग्लास घेतला आहे. तुम्ही पावभाजी करायचं मॅशर असलं ते पण घेऊ शकतात. या पद्धतीने पुरण सगळं गाळून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने आपलं पुरण गाळून झालेलं आहे. आपण त्याला गार करून घेणार आहोत आता, मग पोळ्या बनवायला घेणार आहोत. त्याला पीठ शेक करून घ्यायचं आहे. हाताला थोडं तेल लावून घेणार आहे मी. पीठ छान मऊ झालंय. पुरणपोळी करायला असंच पीठ पाहिजे आपल्याला. हे पीठ घेताना मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलं होतं. कपड्याने चाळलं तरी चालतं. आपण वाटलेलं पुरण पण गार झालेलं आहे, छान झालंय मस्त. चला तर मग आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊ. पुरणपोळी बनवण्यासाठी पोलपाटाला मी कापड बांधून घेणार आहे. कॉटनचं कापड घ्यायचं आहे. या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. उलट्या साईडने बांधून घ्यायचं आहे पॅक. किती पण पातळ पोळी लाटली ना तर फाटत पण नाही आणि चिपकत पण नाही.
या पद्धतीने पोलपाटाला कापड बांधून घ्यायचं आहे. आपल्याला पिठाचा एवढा गोळा घ्यायचा आहे, पुरणाचा त्याच्या डबल गोळा घ्यायचा आहे. पिठाच्या गोळ्याला कोरड्या पिठात घोळून आणि त्याची पारी बनवून घ्यायची. मध्ये थोडी जाडच ठेवायची आणि साईडला थोडी पातळ बनवायची. या पद्धतीने पारी झाली का त्यात आपल्याला पुरणाचा गोळा घालून हाताला पीठ लावून घेणार आहे थोडंसं मी. या पद्धतीने पूर्ण पीठ आत दाबून गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. पिठात गुळून घ्यायचं आहे, खूप पीठ लावायचं नाही आहे आणि लाटायला घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे. काठ लाटून घ्यायचे. पोळी आपली लाटून झालेली. भाजायला घेणार आहोत. खूप मोठा गॅस करायचा नाही आपल्याला पुरणाची पोळी भाजताना. मीडियम गॅसवरतीच भाजायची. उलटी करून घेणार आहोत आपण पोळी. पोळीला तूप लावून घ्यायचंय. उलट साईडने भाजून घ्यायची. तिकडून पण तूप लावून घ्यायचं आपल्याला. पोळी आपली भाजून झाली. पोळी काढून घ्यायची आपल्याला. त्याच पद्धतीने दुसऱ्या पोळ्या पण बनवून घ्यायच्या. आपली पुरणाची पोळी तयार झालेली आहे. तुम्हाला जर भोजन भ्रमंतीमधल्या रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.